Good morning, all of you. Send me the full name through chat option. Just type your name and send it fast. Send me the full name through chat option. Okay. I will wait for 1 more minute and then I will start my session. Don't forget to send me the full name, otherwise your present will not be considered. Whenever you will join the session, you are supposed to send me the full name through chat. ज्या ज्या वेळेला तुम्ही जॉईन कराल त्या त्या वेळेला तुम्हाला तुमचं नाव हे पाठवायचं आहे. तीच प्रेझेंटी म्हणून कन्सिडर केली जाईल. ओके, आय होप की माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल, त्यामध्ये काही शंका असणार नाही. Yesterday, जे लोक आता जॉईन झाले त्यांनी नाव पाठवा टाईप करून. फाईन. तर काल आपण पहिल्या चॅप्टरचं बेसिक्स ऑफ आय टी मधला शेवटचा पॉईंट पाहत होतो, करिअर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण करिअर्स पाहिले होते, काही थोडे राहिले होते ते आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. प्लस आजच्या लेक्चरला आपण जी आपली एक्झाम होणार आहे नेक्स्ट मंथमध्ये पहिल्या वीकमध्ये स्टार्ट होते ती एक्झाम, त्याचं टाइम टेबल तुम्हाला आज शेअर केलं जाईल व्हॉट्सॲप ग्रुपला. प्लस ती एक्झाम कशी होणार आहे याचा थोडासा डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये देणार आहे. ओके, त्यामुळं सगळ्यांनी लास्टपर्यंत लेक्चर अटेंड करा. काही लोक मध्येच लेक्चर सोडून जातात, मे बी कनेक्टिव्हिटी इश्यू असेल, आय कॅन अंडरस्टँड, बट थोडंसं आपणच पहिलं आता पाहिलं पाहिजे की आपली कनेक्टिव्हिटी कुठल्या एरियामध्ये येते आणि त्या एरियामध्येच आपण बसणं गरजेचं आहे. मला वाटते माझा तुम्हाला सगळ्यांना आवाज येत असेल. आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन. So in the last yesterday's lecture we discussed about the concept of careers in IT, and in that, so we have gone through that particular concepts. That is, first, what is the meaning of web designer, developer, software developer, database manager, information security analyst, professional accountant, financial advisor, cyber advisor, animator, game developer, as well as audio and video editor. Now
Apart from that, there are also some careers, but they are depend upon the softwares and some other kind of tools of the information technology. So that trends are, in the last lecture I have gone through the concept of green computing, what is the meaning of green computing, then concept of internet, IoT, internet of things, then cloud computing. Up to this we have finished. So what is the meaning of cloud computing? सो कीप इन माइंड, क्लाउड कम्प्युटर हा असा का कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्व्हर जो असतो, सर्व्हर म्हणजेच काय, एक मशीन कम्प्युटर जे तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. तर त्या सर्व्हरवरती आपण आपला स्वतःचा स्पेस काय करतो, विकत घेतो. म्हणजे जेणेकरून तो स्पेस मी परमनंटली वापरू शकतो, किंवा माझं काही एखादं ऑपरेशन असेल, समजा आता मी तुम्हाला एक काहीतरी फॉर्म दिला आणि तो म्हणलं भरा फॉर्म, तर तुम्ही काय भरणार, तुमच्या एंट्रीज भरणार प्रत्येक जण, आणि त्या एंट्रीज कुठे जाऊन सेव्ह होणार आहेत, तर त्या परमनंटली क्लाउड कम्प्युटिंगवरती सेव्ह होतात. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजेच काय, तर बेसिकली इट इज द डिलिव्हरी ऑफ अ कम्प्युटर सर्व्हिसेस दॅट इज सर्व्हर, स्टोरेज, डेटाबेस, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर, डेटा अनालिस्ट अँड मोर ओव्हर ऑन द इंटरनेट. म्हणजे हा कन्सेप्ट काय फक्त डेटाबेसशी रिलेटेड नाही, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे एखादी वेबसाईट जर मला रजिस्टर करायची असेल, इफ दॅट वेबसाईट इज गोइंग टू बी ऍक्सेस बाय मल्टिपल युजर्स, मला ती सर्व्हरवरती सेव्ह करावी लागते, सर्व्हरवरती रजिस्टर करावं लागते. तो पण कन्सेप्ट कसा येतो, क्लाउड कम्प्युटर येतो. कारण का, त्या स्पेसवरती मी माझं वेबसाईटचे जे काही पान आहेत, वेब पेज म्हणतो आपण, ते सगळे काय तो कुठे सेव्ह असतात, त्या सर्व्हरच्या स्पेसला असतात. तो म्हणजे आपला क्लाउड स्पेस असतो. सो दिस इज कन्सेप्ट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट होतो डेटा अनालिस्ट. म्हणजे काय, तर डीए. आता शॉर्टकटमध्ये डीए म्हणतात त्याला, तर डेटा अनालिस्ट हे त्याचा लॉंग फॉर्म आहे, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. सो डेटा अनालिस्ट म्हणजे काय, तर बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस डेटा अनालिस्ट, आय वॉन्ट टू क्लिअर व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेटा अनालिसिस. किंवा हा पार्ट खूप महत्वाचा आहे. अनालिसिस करणं म्हणजेच काय, एखाद्या डेटाचं अनालिसिस करणं म्हणजेच काय, तर बेसिकली एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वाईड रेंज ऑफ डेटा ऍक्सेप्ट करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा, मी एक साधं उदाहरण देतो, की मला समजा एखाद्या गोष्टीवरती काय करायचं, रिसर्च करायचं आहे. फॉर एक्झाम्पल काहीतरी मला वेगळं करायचं आहे, इन शॉर्ट रिसर्च करायचं आहे. तर मी काय करतो, की त्या पर्टिक्युलर पॉइंट विषयी आतापर्यंत जेवढे काही रिसर्च झालेले आहेत, त्या सगळ्यांचा मी काय करतो, स्टडी करतो. आता स्टडी करतो म्हणजेच काय, आय एम गोइंग टू ऍक्सेस ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर टॉपिक, दोज आय हॅड मीन्स विच आय हॅड चोजन फॉर द रिसर्च इट सेल्फ. म्हणजे मी त्या पर्टिक्युलर, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मला एआय सिस्टमवरती रिसर्च करायचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कन्सेप्टवरती मला रिसर्च करायचं आहे, असं कन्सिडर करा. किंवा क्लाउड कम्प्युटिंगवरती मला रिसर्च करायचं, तर मी काय करतो, की क्लाउड कम्प्युटिंगवरती जेवढे काय आतापर्यंत इन्फॉर्मेशन ही पोस्ट केली गेलेली आहे, किंवा जी अवेलेबल आहे, ती इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ डेटा मी काय करतो, ऍक्सेप्ट करतो. आणि मग त्या डेटाचं मी काय करतो, अनालिसिस करतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ अनालिसिस? सो डेटा अनालिसिस म्हणजेच काय, की वेअरहाऊस मधून, म्हणजे वेअरहाऊस म्हणजे एक गोडाऊन आहे ज्याच्यामध्ये डेटा सगळा भरलेला आहे. मी खूप काही एक असं म्हणतो की मी 3 बुक्स मी रेफर केले, आणि 3 बुक्स मधून मी काय केलं, डेटा ऍक्सेस केला. आता तो सगळ्याचा सगळा डेटा मला लागणार आहे का, नाही लागत. ओके, त्यातला काही पार्ट मला लागतो आणि काही पार्ट मी काय करतो, निग्लेक्ट करतो. म्हणजे याचा अर्थ काय, की मी आलेल्या डेटामध्ये काय करतो, फिल्टरिंग करतो, सर्च करतो, आणि त्यातला इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय घेतो, फक्त मी माझ्या रिसर्चमध्ये घेतो. याचा अर्थ काय झाला, इन शॉर्ट, की इथं मी काय केलं, आलेल्या ह्यूज अमाऊंट ऑफ डेटामधून मी त्यातलं काय केलं, फिल्टरायझेशन केलं, गाळलं थोडंसं त्यातलं, आणि जे हवंस आहे किंवा जे मला युजेबल आहे ते मी काय केलं, त्यातला बाहेर काढला. याला ऍक्च्युअली म्हणतात डेटा अनालिसिस म्हणतात. ओके, म्हणजे एखादं सॉफ्टवेअर डिझाईन डेव्हलप करत असताना पहिला काय असतं, की त्या युजरची रिक्वायरमेंट घेतली जाते. म्हणजे कोण हवा, बँक आहे समजा, बँकेला काय हवं आहे हे पहिला त्याच्यावरून घेतलं जातं सगळं. मग त्याच्यावरती काय होतं, अनालिसिस होतं. मग तो डेटामध्ये यातलं ही गोष्ट कशी केली पाहिजे, ती गोष्ट कशी केली पाहिजे, या सगळ्याच काय होतं, मग त्याच्यावरती काय होतं, थोडक्यात काय होतं, तिचं अनालिसिस होतं, प्रोसेस होते. आणि मग मला काय मिळतं, एक स्टँडर्ड काय मिळतं, मला आउटपुट मिळतं, आणि त्या आउटपुटला मी काय म्हणतो, इन्फॉर्मेशन म्हणतो. तर हे डेटा अनालिसिस करण्यामागे सुद्धा खूप, म्हणजे आता जर तुम्ही बघितलं, टीम लीडर असतो, टीम हेड असतो, थोडक्यात इन्स्टिट्यूटचा हेड असतो. त्याचं काम काय असतं, की बेसिकली तो स्वतः काम करत नाही, पण तो काय करतो, काम वाटून देतो. वेगवेगळ्या टीचर्स असतील, नॉन टीचिंग स्टाफ असेल, टीचिंग स्टाफ असेल, ऍडमिन स्टाफ असेल, आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतो. हाच कन्सेप्ट येतो डेटा अनालिस्टचा. म्हणजे डेटा अनालिसिस झाल्यानंतर, त्याच्यावरती अनालिसिस केल्यानंतर तो डेटा प्रॉपर अनालाइज झालाय का नाही झालाय, हे कोण ठरवतं, तर डीए ठरवतं, म्हणजे डेटा अनालिस्ट म्हणतो. ती पण एक पोस्ट असते. सो इट इज अ प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग डेटा सेट्स इन ऑर्डर टू ड्रॉ, आय कॅन से दॅट, कन्क्लुजन अबाउट द इन्फॉर्मेशन दे कंटेन. आता हे तर सगळ्यात शेवटी काय येतं, कन्क्लुजन पार्ट येतो.
म्हणजे थोडक्यात काय की मी मी थोडक्यात तो एंड पॉईंट असणार आहे डेटा अनालिसिस, तो ठरवणार आहे की वेदर तो डेटा अनालिसिस प्रॉपर झालाय का नाही झालाय. मग ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे मी सांगितलं की इथं बघा दे कंटेस्ट increasingly with the help of specialized system can software data analysis technology and techniques are widely used in commercial industries to enable organization to make more informed business decisions and by scientists and researchers to verify or disapprove scientific models theories and hypotheses. आता हा जो कन्सेप्ट याच्यामध्ये काय होतं तर हा जो विषय येतो हा याच्यामध्ये काय येतं तर रिसर्च येतो, रिसर्च पार्ट येतो. म्हणजे ज्याच्यामध्ये काय की ह्यूज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन येते आणि त्याच्यातून मी थोडं थोडं घेतो आणि मग काय करतो त्याच्यावरती काम करतो. ओके. तर मंगळ तुम्ही पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या म्हणजे एखादी कुठली गोष्ट करण्यासाठी सप्लिमेंटरी खूप फॅक्टर्स इसेन्शियल असतात. त्या सगळ्यांचा स्टडी करून मी एक प्रॉपर आउटपुटला येतो, प्रॉपर कन्क्लुजनला येतो. त्याला आपण म्हणतो की डेटा अनालिस्ट म्हणतो. आणि तो पण एक जॉब असतो, तोही आपल्याला भाग पडतं की आपल्याला तो काम करावं लागतं त्याच्यावरती. त्याच्यानंतर पुढचा आहे तो एआय सिस्टम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता हा कन्सेप्ट काय तर सगळ्यांना माहिती आहे, एआय सिस्टम इज टुडेज अंडर कन्स्ट्रक्शन प्रोसेस आहे आताची. बरेच गोष्टी, कारण कम्प्युटर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कम्प्युटरला स्वतःची विचार क्षमता नाहीये इन शॉर्ट. ओके. कम्प्युटरला काहीच कळत नाहीये. कम्प्युटर हा इमोशनल लेस आहे. म्हणजे एखादी वाईट गोष्ट जरी त्याला करायला सांगितली तर तो करतो, बरोबर. म्हणजे चांगली करतो अशी वाईट गोष्ट पण करतो. म्हणजे त्याला स्वतःची थिंकिंग पॉवर नाहीये. सो हीच थिंकिंग पॉवर आपण आता सध्या आपण ज्या स्टेजला आहोत त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की त्याला स्वतःची थिंकिंग पॉवर काय करायची, डेव्हलप करायचे. म्हणजे तो पण कोण करणार आहे तर ह्युमन बिईंगच करणार आहे, पण तो इन्स्ट्रक्शन देणार आहे की बाबा ही गोष्ट चांगली आहे अशा इन्स्ट्रक्शन आल्या की करू नकोस, ही गोष्ट ही गोष्ट चांगली आहे अशा इन्स्ट्रक्शन आल्या की कर, ही गोष्ट वाईट आहे अशा जर स्वतःचे इन्स्ट्रक्शन आल्या तर तो करू नकोस. आता हॅकर्स आहेत, मग आता व्हायरस काढणारे लोक आहेत, हे म्हणजे काय थोडक्यात तर कम्प्युटरला काहीच कळत नाही किंवा तो व्हायरस आहे का काय, तो घ्यायचा का नाही घ्यायचा, मग किंवा ती गोष्ट चांगली आहे का वाईट आहे याच्यामध्ये त्याला काही सेन्स नसतो. तर तो सेन्स निर्माण करण्याचं काम एआय सिस्टम करतं. याच्यामध्ये बरेच रोबोटिक्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक पार्ट रोबोटिक खात्यातला 10% आहे. ओके. रोबोटिक्स तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ऐकून तरी माहित असेल रोबोटिक्स म्हणजे काय. तर इट इज अ इंटेलिजेबल डेमॉन्स्ट्रेशन बाय मशीन्स in contrast to natural intelligence displayed by human and other animals. Computer science defines AI research as the study of intelligent agents, any device that perceives its environment and takes action that maximizes its chance of successfully achieving its goals. तिथं ह्यूज लार्ज अमाऊंट ऑफ मॅन रिसोर्स लागतं, समजा म्हणजे मॅन पॉवर लागते असं कन्सिडर करा. म्हणजे एक मोठी इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये खूप मॅन पॉवर लागते. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासाठी मॅन पॉवरची गरज असते. ओके. मग या केसमध्ये तो काय करतोय की त्या इंडस्ट्रीनं असं ठरवलं की बाबा इथं मॅन पॉवरला मला जास्त पैसे खर्च होतात, त्यापेक्षा मी काय करेन, मी एक रोबोट विकत घेईन आणि तो रोबोट मी काय करेन त्या कामाला लावेन. कारण इथं एक नक्की की ह्युमन बिईंग एक सर्टन लेवल नंतर थकतो, हे पण तुम्हाला माहिती आहे. टायर्डनेस जो विषय आहे तो पण एक कॅरेक्टरिस्टिक ऑफ, जर कम्प्युटरचा विचार केला तर कम्प्युटर कधीच थकत नाहीये. ओके. किंवा बोर होत नाही. तेच काम मी किती वेळा करायचं, माईक ऑफ करा ज्याचा माईक ऑन आहे त्यांनी. तेच काम मी किती वेळा करायचं. मी सांगितलं तुम्हाला घरचे सर्व कसं, आम्ही म्हणतो अभ्यास करा, घरचे लोक म्हणून अभ्यास करा. ओके. आणि कोण आलं की ते पण म्हणतात अभ्यास केला पाहिजे असं तसं. आपले मित्र आले, वडिलांचे मित्र आले, अरे अभ्यास केला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट काय झालं की आपल्यावरती ते बंबार्डिंग होतं की बाबा काय नाही अभ्यास केला पाहिजे. मग तुम्ही एक वेळ असं होतं की किती वेळ करायचा, आम्ही अभ्यासच करायचा का फक्त, आम्ही दुसरं काय करायचं नाही का. ह्याला या गोष्टीला म्हणतो आपण थोडंसं बोर होतं. पण एखादी गोष्ट रिपीटेडली आपल्याला करायला लावली की तिथं बोर होतं. तसं कम्प्युटर आहे का बघा, नाही. कम्प्युटर हा 24/7 काय करतो तुमच्यासाठी, कधीही तयार असतो हे काम करण्यासाठी. तर इथं तोच कन्सेप्ट आहे की 10 ते 6 आता ह्युमन बिईंगला कामाला लावलं तर तो पर्टिक्युलर 8 तासापर्यंत जास्तीत जास्त काम करू शकतो पंक्च्युअली. ओके. विथ अॅक्युरेसी म्हटलं तर एक 8 तासासाठी काम करू शकतो, 8 तासाच्या पुढे जाऊ शकत नाही तो. म्हणजे मला सांगितलं की तुम्ही सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही एकाच क्लासला शिकवायचा आहे. ओके. मी शिकवू शकतो, आय कॅन टीच, बट त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो ऍज फार ऍज टीचरच्या दृष्टीने विचार केला तर तो पण इम्पॅक्ट तेवढा इतका चांगला नसणार आहे. स्टुडंट लेवलला पण नाही. एकच टीचर जर तुम्हाला दिवसभर पुढे राहिला तर डेफिनेटली तुम्ही बोर होता त्या विषयाला. हा कन्सेप्ट आहे इथं. तर इथं काय करायचं आहे की बेसिकली मशीन्सचे वेगवेगळे अँगल्स विचारात घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, बेसिकली तुम्ही म्हणजे म्हणण्यापेक्षा काय तुम्ही कोडिंग करता आणि त्या थ्रू काय होतं ते रोबोट काय करतं, काम करतं.
मग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मॉलमध्ये पण तुम्ही बघता की एका ठिकाणी आता आपल्याकडे हे खूप कमी रेअर मध्ये वापरलं जातं, पण बाहेरच्या सिटी कंट्रीज आहेत त्यात मॅक्झिमम वापरतात, रोबोटिक्सचा वापर करतात. तर याला म्हणतो आपण AI सिस्टम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये आपण काय करतो की मशीनला स्वतःची थिंकिंग पॉवर डेव्हलप करण्यासाठी आपण मदत करतोय. त्याच्यानंतर यातलं जे कन्सेप्ट आहे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजे काय? तिथे बेसिकली बघा, इट इज द सायंटिफिक स्टडी ऑफ अल्गोरिदम अँड स्टॅटिस्टिकल मॉडेल्स दॅट कम्प्युटर सिस्टम यूज टू effectively perform a specific task without using explicit instructions, relying on pattern, and interference आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की एकदा जर एक इन्स्ट्रक्शन रोबोटला दिली की काय नाही, तुम्हाला ही वस्तू इथे उचलून तिथे ठेवायची आहे मशीनला, आता रोबोट म्हणजे एक मशीन म्हणून आपण त्याला, ही एकदाच इन्स्ट्रक्शन दिली जाते, वारंवार त्याला सांगावं लागत नाही किंवा हा हे होतं. मी म्हणजे तुम्हाला अभ्यासाला बसवलं, याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे अभ्यासात मग नसता का नाही, तुम्ही थोड्या वेळाने लगेच डिस्टर्ब होता, मग लगेच तुम्हाला पण अरे अभ्यास कर रे, कॉन्सन्ट्रेट कर रे, आपण असं म्हणतो. तसं मशीनचं नाही. मशीन लर्निंग मध्ये हाच कन्सेप्ट आहे की त्याला वारंवार सांगावं लागत नाही, एकदा प्रोग्राम कोड फीड केला की तो त्या अनुषंगाने काय करतो, कंटिन्युअसली काम करतो. त्याच्यामध्ये कुठेही रिपीटेड इन्स्ट्रक्शन द्यावी लागत नाही. ओके, तर याला म्हणतो आपण काय कन्सेप्ट, हा एक पार्ट सुद्धा AI सिस्टमचाच आहे. तर इट इज सीन ॲज अ सबसेट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण मी तुम्हाला मगाशी बोललो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपण करतोय काय, मशीन्स वरती काम करतोय, आणि मग त्या मशीन लर्निंगच्या बाबतीतला जो कोड आहे, तो कोड जर एकदा मशीनला फिट केला आपण की तो काय करतो, काम करतो. याला म्हणतो